Agarwal coming on the stage, and incidentally, I'd like to welcome our mentor, Rupesh sir. जेवढे पुरा विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामधून, ठीक आहे, ऑल इंडिया रँक 1 आहे, ऑल इंडिया रँक 70 आहे, सोबतच पाहायला गेलं तर भरपूर असे रँकर्स आहेत. या सगळ्या रँकर्स जीडीसी परिवारातर्फे मी आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जो काही सेलिब्रेशन आपण पाठीमागच्या 3 दिवसापासून इथं पाहतोय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एवढी जी स्ट्रेंथ आहे, ही स्ट्रेंथ दाखवून देते आपल्याला की युनिटी काय आहे. ऍक्च्युली 2 दिवसाखाली आपण कालच महाराजांच्या या ठिकाणी फोटो सुद्धा होता, आपण त्यांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आणि तीच एनर्जी घेऊन आपण पुढे या ठिकाणी कंटिन्यू करतोय. माझा प्रश्न असा आहे की जो ऑल इंडिया रँक 1 आहे, ठीक आहे, डिसूजा, तर तू मला सांग ऍक्च्युली की तुझ्या या जर्नीमध्ये आतापर्यंत तुला काय काय डिफिकल्टीज फेस करायला आलेल्या आहेत. डिफिकल्टी तो ऑब्वियसली हमेशा तो स्ट्रेस तो रहता है टाइम पे सब कुछ कंप्लीट करने का, और वो तो है, लेकिन अभी तो हम सबको मोटिवेशन है, हम सबके पेरेंट्स हैं, जीबीसी के सब टीचर्स हैं, तो डिफिकल्टीज तो क्रॉस होते जाते हैं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की काही लातूर विद्यार्थी आलेले आहेत, भरपूर भागातून विद्यार्थी आलेले आहेत. मी आता इंडिव्हिज्युअली काही विचारण्याचा प्रयत्न करतो, मला त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर इथे जो दिसतोय आपला विशालकडे मी माहिती देतो. विशाल, तुम्ही कुठून आला ते सांगा. आई एम फ्रॉम नांदेड़ डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र से हूँ. मैं लातूर में चंद्रबास शिशु कॉलेज में पढ़ता हूँ. थैंक यू. ठीक है. नेक्स्ट शंकर, आप कौन से कॉलेज से? विलासराव देशमुख फार्मेसी कॉलेज लातूर. ठीक है. तो आप 2 दिन का जो एक्सपीरियंस है, पिछले 2 दिन से आप देख रहे हैं, थोड़ा मराठी में भी आपसे बात करना चाहूंगा की पाठीमागच्या 2 दिवसामध्ये तुम्ही जे अनुभव घेतले त्याबद्दल तुम्ही थोडं डिस्कस करा. मला येऊन इथं खूप चांगलं वाटलं की सगळ्या मुलासंग आदर्शच्या मुलं सगळे झालेले आहेत तिथे. त्या संघ मिळून इथलं कॉम्पिटिशन इथलं वातावरण भारी आहे. येस, ठीक आहे, ठीक आहे. आणि सांगा. I am Swati from Amravati